सांगलीमध्ये कृष्णा नदी वारंवार कोरडी पडतीये आणि त्यामुळे कृष्णा नदी कोरडी पडण्याचं पाप करू नका असं आवाहन करत सांगलीमधील जनतेने कृष्णा नदी पात्रात उतरत आंदोलन केलंय। यापुढे कृष्णा नदी कोरडी पडल्यास नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा सांगलीमधील जनतेने दिलाय। बारमाही वाहणारी नदी म्हणून कृष्णेची ओळख आहे, परंतु यंदाच्या दुष्काळाच्या झळा आता कृष्णा नदीला सुद्धा सोसावे लागतात आणि यंदा सरासरीच्या तुलनेमध्ये कमी पाऊस झाल्याचा दाखला देत कोयना धरणामधून करण्यात येणारा पाणी पुरवठा वारंवार ठप्प सुद्धा करण्यात येतोय। त्यामुळे कृष्णा नदी वारंवार कोरडी पडतीये आणि यापूर्वी उन्हाळ्यात सुद्धा कधी कोरडी न पडणारी कृष्णा नदी आता हिवाळ्यात सुद्धा कोरडी पडू लागली आहे। सौम्य आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही दिले की आम्ही तिथं येऊन फक्त एक निषेध नोंदवणार आहे आणि याच्या उपर जर तुम्ही काय जर ॲक्शन नाही घेतली आणि परत जर नदी कोरडी पडली तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन की कदाचित आम्ही लोकप्रतिनिधीच्या दारात जाऊ, जलसंपदा खात्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसू आणि त्याला फार मोठं उग्र स्वरूप येईल, त्याला शासन जबाबदार आहे।